हाय फ्रेंड्स, कशा आहात? स्वरांजली रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग आज आपण अगदी नॉनव्हेजसारखी लागणारी भाजी करणार आहोत. पण ही नॉनव्हेज नाही आहे, याला पाटवडी रस्सा म्हणतात. खूप छान आणि चविष्ट लागते ही भाजी. एकदा नक्की करून पहा. हे पहा, त्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्यात थोडंसं मीठ, थोडीशी कोथिंबीर, हळद आणि मिरची पावडर टाकून याचा घट्ट असा गोळा मळून घ्या. पाणी थोडं थोडं टाकूनच गोळा मळून घ्या. एकदम जास्त पाणी टाकू नका, कारण का हे आपल्याला पीठ घट्ट भिजवायचं असतं. त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून हा गोळा तयार करून घ्या. हे पहा, मी अगदी इथं थोडं थोडं पाणी टाकून आपला गोळा तयार करून घेतलेला आहे. एकदम घट्ट असा हा गोळा तयार झालेला आहे. आता याला झाकून ठेवून 10 मिनिटे ठेवून द्या. अगदी घट्ट मळलेला आहे मी. हे पहा, आता आपण याची वाटणाची तयारी करून घेऊया. वाटण्यासाठी काय काय लागतं ते चला पाहूया. आता आपण इथे वाटण्यासाठी मी लसूण, आलं, खोबरं, 2 कांदे मीडियम साईजचे आणि कोथिंबीर घेतलेले आहे. आता याला कढईमध्ये थोडंसं तेल टाकून हे वाटण सगळं परतून घेऊया. अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे. हे पहा, खोबरं थोडंसं लालसर होईपर्यंत यात तळून घ्या. खोबरं तळून झालं की पुन्हा त्याच कढईत मी कांदाही छान परतून घेतलेला आहे. कांदा छान लालसर परतून घ्या. कांदा छान लालसर परतत आला की त्यामध्ये मी थोडेसे तीळही घातलेले आहेत. पांढरे तीळ घातल्यामुळे याचा कलर खूप भाजीचा छान येतो आणि चवीलाही छान होते ही भाजी. आता हे पहा, इथे मी थोडेसे तीळ घातलेले आहे. आता हे छान भाजून घ्या. तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, म्हणून मी नेहमी कांद्यामध्येच तीळ घालते. आता हे परतून झालेलं आहे. एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि वाटण थंड झालं की वाटून घ्या. पटकन होते ही भाजी, जास्त वेळ लागत नाही आणि खूप चविष्ट होते. एकदा नक्की करून पहा. अशा प्रकारे मस्त लागते भाजी ही. नॉनव्हेजसारखीच सेम लागते. आता आपण वाटण तयार झालेलं आहे. आता हे वाटण आपण वाटून घेऊया. हे पहा, आता इथं पीठही भिजलेलं आहे. त्याचे थोडंसं तेल टाकून हे पीठ मळून घ्या. आता याची करण्याची पद्धत सगळीकडे वेगळी आहे. मी तर अशाच प्रकारे करते. आमच्या इकडं अशाच प्रकारे सगळे करतात. कोणी लाटूनही करतं, पण मी शक्यतो असंच करते. पटकन होतात हे अशा प्रकारेही. थोडंसं तेल लावून हातावर छोटे छोटे गोळे करून हे पहा, मी आता हे असे करून घेते. आम्ही असंच करतो. कुणी लाटूनही करतं, तुम्ही लाटूनही करू शकता, पण आमच्याकडे असंच करतात. अशाही प्रकारे तुम्ही एकदा करून पहा. खूप चविष्ट होती ही भाजी. आता हे सगळे छोटे छोटे गोळे करून हे अशा प्रकारे त्याला गोल आकार देऊन आपण हे सगळे करून घेऊया. आणि हो, माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा. अशाच छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल, पण फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. हे पहा, आता मी हे सगळे अशा प्रकारे हे करून घेतलेलं आहे. आता पुन्हा त्याच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि यात बेसिक मसाले घालून घ्या. इथे मी प्रवीण मसाला, हळद, मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, हे सगळे मसाले घेतलेले आहेत. आता तेलामध्ये हे मसाले घालून छान परतून घ्या आणि लगेच यात वाटण घालून हे परतून घ्या. वाटणही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या, म्हणजे भाजीला चव छान येते. वाटण छान परतलं की भाजी छान होते. हे पहा, आता आपण इथे वाटण छान परतून घेऊया आणि थोडंसं अधूनमधून पाणीही टाकत जा, म्हणजे वाटण खाली लागणार नाही कढईला. हे पहा, आता आपले वाटण छान परतलेलं आहे. एका बाजूला मी थोडंसं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. ते पाणी यात थोडे करून घालून घ्या. आधी थोडेच घाला, एकदम पाणी घालू नका. तुम्हाला जसं घट्ट पातळ पाहिजे त्या प्रकारे ही भाजी करून घ्या. पण शक्यतो थोडीशी पातळच ठेवा, कारण की गार झाल्यावरती ही भाजी घट्ट होते. आणि गरम पाणीच घाला भाजीमध्ये, त्यामुळे तर्री छान येते. गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तर्री छान येते. हे पहा, आता याला छान उकळी आलेली आहे. चवीनुसार मीठ घालून घ्या. उकळी आली की आपण जे पाटवडे करून ठेवले होते ते यात घालून घेऊया. हे असे एक त्यात सोडून घ्या. एकदम सगळे टाकू नका, कारण का एकदम सगळे टाकले तर ते एकमेकांना चिकटतात. त्यामुळे असे एकच यात सोडून घ्या. अगदी 5 ते 10 मिनिटात हे टाकल्यावरती भाजी आपली तयार होते शिजून. अशा प्रकारे नक्की करून पहा. खूप छान आणि चविष्ट भाजी होते ही.
हे पहा किती छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला आणि तर्रीही किती छान आलेली आहे. अगदी नॉनव्हेज सारखीच लागते ही भाजी. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर मला सबस्क्राईब नक्की करा. बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते. आता इथे आपली भाजी ही शिजलेली आहे. हे पहा अगदी मस्त झाले का नाही. माझी रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा. बाय.